आज आपण आगळीवेगळी बातमी समस्त अंबाजोगाईकरांना आणि राज्यभरातल्या रसिक श्रोत्यांना या ठिकाणी दाखवणार आहोत. शासन आज जाहिरातीच्या पोटी करोडो रुपये या ठिकाणी उधळण करत असतं. कारण शासनाच्या ज्या लोककल्याणकारी योजना असतात त्या लोककल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत या जाणिवेतून जाहिरातबाजी केली जाते. आता नुकतंच जर विचार केला तर तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारने जवळपास 300 कोटी रुपये हे या ठिकाणी जाहिरातीवर खर्च केलेले होते. लाडकी बहीण योजना असेल किंवा त्या निमित्तानं ज्या योजना राज्य सरकारच्या वतीनं राबवण्यात आल्या त्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत म्हणून जवळपास 300 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च करण्यात आलेले आहेत. परंतु हाच पैसा जर एखाद्या चांगल्या ठिकाणी गेला आणि सदुपयोग त्याचा केला तर त्याचा फायदा कशा पद्धतीनं लोकांना होऊ शकतो याचं एक मूर्तिमंत उदाहरण आज आपण या ठिकाणी वार्ता न्यूजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. अंबाजोगाई तालुक्यातील वाघळा या छोट्याशा गावामध्ये महादेव रावण पौळ हा मजुरी काम करणारा जो तरुण आहे, मजुरी करणारा जो हा या ठिकाणी व्यक्ती आहे, त्यांनी एक शासनाच्या ज्या योजना आहेत त्या शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. RTOचे नियम असतील, पर्यावरणाचे नियम असतील, गृह विभागाचे नियम असतील, वाहन चालवण्याचे नियम असतील किंवा जे काही तहसीलच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत म्हणून आपल्या स्वतःच्या सायकलवरती वेगवेगळ्या त्या ठिकाणी पाट्या लावलेल्या आहेत. आणि या पाट्या एकच दर्शवतात की ज्या शासनाच्या योजना आहेत, जे निसर्गाचे नियम आहेत, ते निसर्गाचे नियम जर आपण डावलले तर त्याचा दुष्परिणाम कशा पद्धतीनं होऊ शकतो याचा या ठिकाणी महादेव रावण पौळ यांनी या ठिकाणी दाखवलेलं आहे. अशा व्यक्तींचं खरंच समाजानं सुद्धा कौतुक केलं पाहिजे आणि प्रशासनानं सुद्धा त्याची दखल घेतली पाहिजे. कारण अशा व्यक्ती म्हणजे एक समाजभूषण असतात. कारण आज शासन करोडो रुपये जाहिरातीवर खर्च करत असताना त्याचा परिणाम किती येतो याचं कोडं कुणालाही सुटलेलं नाही. परंतु असे जे महादेव रावण पौळ यांच्यासारखे जे व्यक्ती आहेत ते पोटा पाण्याच्या गुजराणीसाठी अंबाजोगाई शहर आणि तालुक्यामध्ये सायकलवर फिरत असताना शासनाच्या योजना दारोदारी पोहोचवण्याचं काम करतात. महादेव रावण पौळ हा गरीब कुटुंबातला व्यक्ती आहे. त्याच्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे लोकांच्या हाताखाली, गौंड्याच्या हाताखाली मजुरीला जाणं आणि त्या ठिकाणी उदरनिर्वाह भागवणं हे आहे. मग अशा व्यक्तीला जर त्या ठिकाणी शासनानं पुढे येऊन मदत केली, कारण नक्कीच हे काम कौतुकास्पद आहे. आपण एखादी जाहिरात जरी आपल्या वाहनावर लावायची म्हणलं तर कुणाची लावू देत नाहीत. परंतु महादेव रावण पौळ यांनी शासनाच्या ज्या काही कल्याणकारी योजना आहेत, जे काही नियम आहेत ते या ठिकाणी सायकलवर स्वतःच्या खर्चातून त्या ठिकाणी लावलेले आहेत. पाटी उपलब्ध करणे असेल, त्या ठिकाणी रेडियमनं नाव टाकणं असेल, हा सुद्धा या ठिकाणी खर्चिक भाग आहे. परंतु एक गरीब माणूस किती मनाचा मोठा दिलदार असू शकतो हे महादेव रावण पौळ यांनी या ठिकाणी करून दाखवलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. त्यांच्या या कार्याला वार्ता समूहाच्या वतीनं त्रिवार असा सलाम आहे. आणि अशा व्यक्तीला समाजानं सुद्धा या ठिकाणी पुढे आणलं पाहिजे आणि त्यातल्या त्यात शासनानं सुद्धा अशा व्यक्तीची दखल घेतली पाहिजे. या निमित्तानं एवढंच असं वाटतंय. वार्ता न्यूज करिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड. नाव सांगा तुम्ही. महादेव रावण पौळ. महादेव रावण पौळे. पौळ. बर काय करतात? मजुरी काम करतात. बर वा. आता हे जे शासनाच्या वतीनं जे जनजागृती तुम्ही केलेली आहे, नेमकं आता कसं काय तुम्हाला वाटलं की आता एक आपण करणं गरजेचं आहे? बरं, तुमच्याकडे मोठं वाहन बी नाही, सायकल आहे साधीची, मग त्या सायकलवर तुम्ही एवढ्या पाट्या रंगवल्यात, काय नेमकं काय कारण? म्हणजे आपल्याला आदरणीय वाटलं, सगळं मला समजदारी वाटली, सगळं समान चालायलंय, त्याच्यात मला अभिमान वाटला ना. आईनं दाखवलं आणि आईवरच मी लावलं हे सगळं. आता हे सगळं मुख्यमंत्री, प्रधानमंत्री जे लावलं ते आपल्याला आईचा ताबा म्हणून आईनं दाखवलेलं हे जगात आलेली आई, आणि आईनं सगळं हे दाखवलं म्हणून आईमुळे मी हे सगळं लावलं. बरं, आता शासन मला आवडतं, सगळं शासन. बरं, शासनाच्या सगळ्या योजना ज्या आहेत त्याची जनजागृती चालू आहे. बरं, आणि आता आणखीन कोणत्या राहिल्यात पाट्या? मला सगळं जेवढे शासनाचे लावू वाटले तेवढ्यात मला सगळं जेवढं शासन आहे तेवढं मला आवडतं. बरं, म्हणजे दिवसभर तुम्ही गावामध्ये घेऊन फिरतात? फिरत नाही, असं मजुरीला पोटा पाण्याच्या निमित्तानं जिथं जाताल तिथे.